तुझ्या मुखाने प्रभू गाई गाणे, फुलातून उधळी सुगंधी उठाणे, बघण्यास उलवी नवरंग लीला, नको आरती की नको पुष्पमाला. सदा सर्व काळी तुझ्यांसाठी झिजतो, सदा सर्व काळी तुझ्यांसाठी झिजतो, पुण्यवान जगती खरा तोच जगतो, त्या जात मनुजा उभा स्वर्ग भरला, नको आरती की नको पुष्पमाला. प्रकाशात फुलतो अंधार काळा, प्रकाशात फुलतो अंधार काळा, उन्हापाशी पडतो सदा पावसाळा, पुरे प्रेम रंगी कळे खेळ त्याला, नको आरती की नको पुष्पमाला. प्रभू भोवताली असे व्यापलेला, नको आरती की नको पुष्पमाला. धन्यवाद. थँक्यू. नको आरती ती नको पुष्पमाला. खरंच म्हणतातच ना की विठ्ठल हा शेवटी वेडा आहे, भुकेला आहे तो फक्त भोळ्या भक्तीचा. आणि हीच भक्ती, हीच त्याची शक्ती, हीच ओढून घेऊन जात असते लाखो वारकऱ्यांना पंढरीकडे. म्हणजे खरंच विचार केला असं काय आहे या वारीमध्ये की अगदी परदेशातल्या लोकांना सुद्धा याचं वेड लागलेलं आहे. खरं तर खूप वर्षांपासून पंढरीच्या विठोबाचा हा टिळा आणि आपल्या गुगलचा डोळा कधी जाणून बघितला तर एकच आहे. गुगलचा डोळा आत्ता आला, पण आमचा हा टिळा वर्षानुवर्ष, कोटी गेली शतकं गेली आम्हाला मार्गदर्शन करतोय. मला वाटतं कदाचित हीच शक्ती असेल, हीच भक्ती असेल. वर्ष झाली, अनेक कोटी वर्ष सरतीलही, पण विठ्ठलाची हीच भक्ती आम्हाला तिकडे ओढून घेऊन जात असते. मग या विठ्ठलाला हवं तरी काय आहे? फक्त हा भक्तीचा भुकेला आहे. पुढच्या गाण्यातून सुषमा देशपांडे मॅडम आपल्याला हेच समजावून सांगण्याचा प्रयत्न करताय. म्हणजे संध्याकाळची ही अगदी सुंदर प्रसन्न वेळ, त्यात पावसाचा झालेला सुंदर शिडकावा, वातावरणातला गारवा आणि आपली सगळ्यांची झालेली धावपळ. पण असं काहीतरी घडल्याशिवाय कार्यक्रमही लक्षात राहत नाही, हेही तेवढंच खरं. पण खरंच तसं म्हटलं तर आपण भाग्यवानच आहोत की ज्या भूमीला संतांचं पदस्पर्शाने पावन झाली ती भूमी, त्या भूमीमध्ये आज आपलं वास्तव्य आहे. म्हणजे एकीकडे मला येण्यापूर्वी खूप हसू आलं की येताना आपण तेवढ्याच उत्साहाने आलो आणि जवळ पाहिलं तर मला YCM दिसलं. म्हटलं किती म्हणजे माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत सगळा जो प्रवास सुरू होतो तो आपला इथूनच सुरू होतो. पण या मधल्या काळामध्ये आपल्याला आश्वासक हात जो असतो की जसं आपण स्वामींच्या बाबतीत म्हणतो की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, हा जसा शब्द, हा एक शब्द आपल्यावर जसा आश्वासकपणाची एक चादर घालून जातो, पांघरूण घालून जातो आणि जगण्याला हे आपल्याला बळ मिळतं. हेच बळ कसं मिळतं आणि विठ्ठलाच्या मध्ये असं काय आहे वेगळेपण की जे आपल्याला त्याच्याकडे खेचून नेतं, हेच व्यक्त करताय सुषमा देशपांडे मॅडम.